संगमनेर तालुक्यामधील हिवरगाव पावसा येथील रितेश सारंगधर पावसे आणि प्रणव पावसे या दोन सख्या भावांचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना 17 एप्रिल रोजी घडली होती। या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती। दरम्यान या घटनेचा पोलिसांनी अधिक तपास केला असता धक्कादायक बाब समोर आली असून मुलांची आई आणि तिच्या प्रियकरानेच दोन्ही मुलांना तळ्यामध्ये फेकून देत त्यांचा खून केल्याचं उघड झालं आहे। पोलिसांनी सुरेश बाबा पावसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलांची आई कविता सारंगधर पावसे आणि तिचा प्रियकर सचिन बाबजी गाडे यांच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला असून सचिन याला अटक करण्यात आली आहे। रितेश आणि प्रणव या दोन्ही सख्या भावांचा मृत्यू घातपातामुळे झाला आहे, त्यामुळे संबंधितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी हिवरगाव पावसा येथील ग्रामस्थांनी नाशिक पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलनाने केली होती। दरम्यान डीवायएसपी सोमनाथ वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी अधिक तपास केला असता पोलिसांना प्रत्यक्ष साक्षीदारही मिळाला आहे। आरोपी सचिन गाडे याचा जबाब नोंदवल्यानंतर सदर मुलांचा घातपात झाल्याचं समोर आलं आहे। मयत मुलांची आई कविता पावसे आणि सचिन गाडे यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते आणि या दोघांनी या दोन्ही मुलांना गावातील एका शेततळ्यामध्ये टाकून त्यांचा खून केल्याचं समोर आल्यानंतर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। दिनांक 17/4/24 दुपारी 2-3 वाजे दरम्यान हिवरगाव पावसाचे दोन लहान मुलं तळ्यामध्ये पाण्यात बुडून मयत झाले। या खबरीवरून 42/2024 CRPC 174 प्रमाणे अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली। त्यामध्ये गावातील आजूबाजूचे लोकांचे साक्षीदारांचे सगळ्यांचे स्टेटमेंट घेण्यात आले, परंतु असा ठोस पुरावा मिळत नव्हता। पण काल रोजी प्रत्यक्ष जे साक्षीदार आहे त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन सांगितले की मी दिनांक 17/4 रोजी मी रस्त्याने जात असताना मला तळ्यावर हे आरोपी कविता सारंगधर पावसे राणा हिवरगाव आणि सचिन बाबाजी गाडे हे दोघं आणि ते दोन लहान पोरं तळ्यावर उभे होते आणि त्यांनी त्या मुलांना ढकलले, मी स्वतः बघितलं असा त्यांनी जबाब दिला आणि त्या जबाबाने फिर्याद दिली। त्या तक्रारीवरून आपण IPC 302-34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच्यामध्ये आपण काल त्या सचिन गाडेला काल रात्रीच अटक करण्यात आली होती आणि आज सकाळी पहाटे काल संध्याकाळ झाल्यामुळे आपण लेडीज आरोपी अटक करत नाही, म्हणून आज सकाळी 6 वाजता महिला पोलीस उपनिरीक्षक वाघ मॅडम आणि स्टॉपसह त्या कविता यांना बी अटक करण्यात आली आहे आणि त्यांना मुदतीत कोर्टामध्ये हजर करत आहे। कोणत्या कारणावरून हा सीन करण्यात आला? हा त्या कविता आणि सचिन गाडे यांचे 1-1.5 वर्षापासून प्रेम संबंध होते आणि त्या प्रेम संबंधाला हे मुलं अडथळा आणत होते, अडथळा येतील असं त्यांना वाटत होतं। त्या अनुषंगाने त्यांनी प्रेमाचा अडथळा येऊ नये म्हणून त्या मुलांना पाण्यात ढकलून दिले आणि नंतर त्या बाईने बी जे आपलं संततीचं ऑपरेशन असतं ते बी संगमनेरचे डॉक्टर तिथून त्यांनी ऑपरेशन उलटवलं आहे आणि प्रेमाच्या अडथळे येणार असल्यामुळे ते मुलांना त्यांनी केलं असावे असा संशय आहे। एसनान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।